राज ठाकरे अमित शहांमध्ये अर्धा तास चर्चा पार पडली। राज ठाकरे यांच्यासोबत अमित ठाकरे आणि विनोद तावडे देखील उपस्थित होते। लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने या बैठकीत चर्चा झालेली आहे। मनसेला महायुतीत घेतलं तर त्यांचं स्थान काय असेल यावर बैठकीत चर्चा करण्यात आली आहे। युतीची घोषणा मात्र मुंबईत गेल्यावर होणार अशी विश्वसनीय नेत्यांनी माहिती दिलेली आहे। तर काही वेळापूर्वीच राज ठाकरे आणि अमित शहा यांच्यामध्ये बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यात आलेली आहे। जर मनसेला महायुतीमध्ये घेतलं तर मनसेचं स्थान नेमकं काय असणार या संदर्भातही चर्चा झाल्याचं कळत आहे। तर याबाबत अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्या सोबत जोडले गेले। शिवाजी, राज ठाकरे आणि अमित शहा यांच्यामध्ये तब्बल अर्धा तास चर्चा झाली आणि आता जर मनसे महायुतीमध्ये आली तर नेमकं मनसेचं काय स्थान असेल या संदर्भात यामध्ये चर्चा करण्यात आल्याचं कळत आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्यासोबत जी बैठक झाली अमित शहा यांची, या बैठकीमध्ये विविध विषयावरती खास करून मुंबई आणि ज्या ज्या जागा त्यांना हव्या आहेत त्या जागा त्यांनी मांडल्याचं समजतंय। मात्र आता अमित शहा यांनी या संदर्भात त्यांना कोणता शब्द दिलाय हे अद्यापपर्यंत समोर आलेलं नाहीये। मात्र जी माहिती मिळते त्यानुसार अमित शहा यांच्याकडे ज्या पद्धतीने राज ठाकरे यांनी मुंबई दक्षिणची जागा, शिर्डी आणि नाशिक या 3 जागांची मागणी केली, त्यापैकी त्यांना किती जागा मिळत आहेत लोकसभा निवडणुकीसाठी। त्याचबरोबर राज ठाकरे यांचं म्हणणं आहे फक्त लोकसभा निवडणूक नाही तर विधानसभा निवडणूक, त्यानंतर होणारी महानगरपालिका निवडणूक या निवडणुकांमध्ये मनसेला सोबत घ्यावं अशी मागणी जी आहे राज ठाकरे यांनी केलेली आहे। यावरती आता भाजप नक्की काय निर्णय घेते आणि त्याचबरोबर राज ठाकरे यांच्यासोबत आल्यानंतर ह्या ज्या युतीची जी चर्चा आहे ती चर्चा सुरू असताना या युतीची घोषणा नक्की दिल्लीत होणार की पुन्हा सगळ्या मुंबईमध्ये होणार हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। त्यामुळं आता राज ठाकरे हे राजधानी दिल्लीतून मुंबईकडे रवाना झाल्याचं समजतंय आणि आता या बैठकीच्या संदर्भात नक्की कधी घोषणा होणार हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। नक्कीच